मुंबई देशाची आर्थिक राजधानी, महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय शहर. मात्र केंद्र सरकारच्या टॉप 20 स्मार्ट सिटींच्या यादीत मुंबई महानगरीचा समावेशच झालेला नाही. असं का घडलं? कारण सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतले मतभेद. स्मार्ट सिटीमध्ये मुंबईचा समावेश न झाल्यानं आता ब्लेम गेम सुरू झालाय. मेट्रोला जागा देण्यास विरोध करणाऱ्यांनी स्मार्ट सिटीलाही विरोध केला. त्यामुळे मुंबईची संधी लांबली. पिवळे दिवे लावून सत्य थोडंच लपणार आहे. कुठेतरी क्रमवारीत मुंबई मागे पडली आणि त्यामुळे स्मार्ट सिटी पासूनच्या प्रस्तावात मुंबई लांबली. याचं कारण त्या राजकीय पक्षांनी ज्यांनी याला विरोध केला, गैरसमज पसरवला, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं आमचं मत आहे. अशा ट्विट संदेशातून आशिष शेलार यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवताना मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेनं अनेक उपसूचना जोडल्या होत्या. लोअर परेलच्या विकासाला सेनेनं विरोध केला. जागा निवडण्याचा अधिकार सभागृहाला द्यावा. या योजनेत खासगी कंपनी, खासगी उद्योजक, खासगी पैसा आणू नये. महापौर हेच स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनीचे चेअरमन असावेत. कुठलाही टोल, कर, अधिभार लावण्याचा अधिकार या कंपनीला असू नये. अशा अटी शिवसेनेनं घातल्यानंच मुंबई महापालिकेचा प्रस्ताव अमान्य झाल्याचं समजतंय. मात्र शिवसेनेनं या आरोपांचा इन्कार केलाय. दरम्यान आणखी 23 शहरं स्मार्ट बनवण्याचा मार्ग केंद्र सरकारनं खुला ठेवलाय. काही शहरांनी प्रस्तावातल्या त्रुटी 15 एप्रिलपूर्वी दूर केल्यास त्यांचाही समावेश करण्याचं आश्वासन केंद्रानं दिलंय. जो स्टेट्स में से जो स्मार्ट सिटीज का सिफारिश भेजा, जिन्होंने पहले राउंड में क्वालिफाई नहीं हो पाया, हमने उनको 15 अप्रैल तक समय दिया है टू सबमिट देयर अपग्रेड प्रपोजल. आता या 23 शहरांमध्ये तरी मुंबईचा नंबर लागणार का? सत्ताधारी नेत्यांच्या ओव्हर स्मार्ट राजकारणात मुंबई महानगरी कधीतरी स्मार्ट होणार का? मुंबईहून कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.